मी लहान असताना आम्ही शाळा कधी सुट्टे आणि गणपतीची शाळा म्हणतो ना ते आपण जे बनवतात त्याला, त्याची शाळेच्या पाठी जाऊन आपण कधी बसतो बघत. मग ती माती चिनी माती आणणं, ती तुडवणं, मग ती बाजूला करणं, मग त्याच्यातनं त्या मूर्त्या घडवणं, किंवा मग काही गणपती हाती असतात हातान बनवलेले, आणि काही आयटीतले म्हणतो आपण. आयटीतले म्हणजे साच्यात. त्याचा बघण्याचा सुख आम्ही अनुभवला ना आमच्या पिढीन. म्हणजे आता पण लोक बघत असतील, पण आता कसा मोबाईल आणि ह्याच्यामुळे मैदानी खेळ असतील किंवा हे असे जे छंद आहेत आमच्या वेळचे ते थोडे कमी झालेत. गणपती जेव्हा येतात तेव्हा ती सराय असतात ना, म्हणजे तेव्हा ती काकड्या बिकड्या लागलेल्या असतात, म्हणजे तवशी वगैरे, ती रात्रीची चोरणे, ही जी मजा असते. किंवा गणपतीची एक माटवी असते, आम्ही माटी म्हणतो. गणपतीच्या वर असा चौक असतो, हा म्हणजे डेकोरेशनचा एक प्रकार झाला. पूर्वी बाकी काही डेकोरेशनच नसायचं ना पूर्वीच्या काळात. मग पूर्वीच्या काळात कसं की बाहेरून ह्या आणायचे, रेवो म्हणतात तो, म्हणजे खालचा. मग तुम्ही जर कोकणात गेलात तर वरती समजा पिवळं पट्टो असत, तर खाली एक असं ब्राऊन पट्टो. बरोबर. तर ती माती आणायची पूर्वी लोक, फार पूर्वी, म्हणजे पूर्ण नैसर्गिक. हा नैसर्गिक खाणीतनं माती, ती माती तो चुना ते मिक्स करून मग तो कलर काढायचा. गणेशोत्सव म्हणजे उत्सवच असतो आमच्याकडे. म्हणजे 8-8 दिवस आधी लोक घरा साफ करतात, घरात कलर करतात, आणि मग कलर बिलर झाल्यानंतर ती माटवी. मग त्या माटवीक असं म्हणतात की आपण नवस बोलतो गणपतीक की 21 करंज्यांचे तोरण. मग त्याच्यावर विसर्जन होतं तेव्हा ते आपण खातो सगळे. मग ती तवसा असतात, नारळ त्याची शिरणी करून. पण ती माटवी सजवणं, ती वरती लावणं, त्याच्यानंतर तो गणपती आणणं, आणि तो जेव्हा विसर्जन करताना मला असं वाटतं की 5 वर्षात, म्हणजे ज्याला आता 3-1 वर्षात कळतं मुलांना, तर त्या 3 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या आजोबांपर्यंत गणपती विसर्जनाच्या वेळेला डोळ्यात पाणी येणं, ह्याच्या भावना आहेत ना, गणपती बाप्पा, कोकण आणि ह्या भावना. तू का एकदा क्लास लावून दिलाय ना बंड्या, का तुका माझ्याच गाडीतून येऊचं लागतं ना सकाळी. अधिकारी झालंस ना का मी तुझ्या हातात हँडल देतलंय कायमचं.